नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण स्थानिक किमती आणि त्यांच्यामधला फरक हा घटक पाहिला. आता या स्थानिक किमती आणि त्याच्यामधली पट हे आपण इथं पाहणार आहोत. पहा, पहिला प्रश्न लिहून घ्या सर्वांनी. 3,51,532 3,51,532 या संख्येत एक पूर्वी, हा एक आहे त्यापूर्वी एक पूर्वी प्रश्न संपूर्ण लिहून घ्यायचा, म्हणजे खालीच तो सोडवता येईल व्यवस्थित. 3,51,532 या संख्येत एक पूर्वी येणाऱ्या 5ची स्थानिक किंमत, एक पूर्वी येणाऱ्या 5 या अंकाची स्थानिक किंमत, एक पूर्वी येणाऱ्या 5 या अंकाची स्थानिक किंमत ही एक नंतर येणाऱ्या 5च्या स्थानिक किमतीच्या, एक नंतर येणाऱ्या 5च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? एक नंतर येणाऱ्या 5च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? आता इथं प्रश्न पहा काय म्हणलेला आहे. एक पूर्वी येणारा 5 याची स्थानिक किंमत किती येणार आहे? तर या अंकाच्या नंतर जेवढ्या संख्या आहेत तेवढे त्याचे शून्य त्याच्यावर येतात. या 5च्या नंतर किती? 1 2 3 4 संख्या, म्हणजे या 5ची स्थानिक किंमत किती येणार? 5 वर 4 शून्य म्हणजे काय झाली संख्या? 50,000. म्हणजे या 5ची स्थानिक किंमत आहे 50,000. आणि या 5ची स्थानिक किंमत 5च्या नंतर किती अंक आहेत? 2 अंक आहेत. म्हणजे या 5ची स्थानिक किंमत किती येणार आहे? 500. मग आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? या एक पूर्वी येणाऱ्या 5ची स्थानिक किंमत म्हणजे 50,000 हे 500च्या किती पट आहेत? मी तर हे समीकरण तयार करायचं आपल्याला आलं पाहिजे. मी समीकरण कसं तयार करायचं की हे 50,000 मी म्हणलं ज्या पद्धतीनं सांगितले त्या पद्धतीनं एक पूर्वी येणाऱ्या 5ची स्थानिक किंमत 50,000 हे 500च्या किती पट आहेत? पट म्हणजे गुणिले असते. हे 50,000 हे 500च्या म्हणलं की गुणिले असते. किती पट आहे माहित नाही आपल्याला, तर ती किती पट म्हणायची? x पट. माहिती आहे का आपल्याला किती पट आहे? नाही. मग ती x पट आहे. आणि पट म्हणलं की तिथं कोणतं चिन्ह असतं? गुणिले. म्हणजे 50,000 बरोबर 500 गुणिले x. इथं समीकरण काय तयार झालं? हे समीकरण आपल्याला तयार करता आलं की गणित आपलं सुटलं. हे समीकरण तयार करायचं माहीत नसतं मुलांना. मग इथं काय करायचं? या 1च्या अगोदरच्या 5ची स्थानिक किंमत 50,000, 1च्या नंतरच्या 5ची स्थानिक किंमत 500. 50,000 हे 500चे किती पट आहेत? तर x पट आहेत. मग xला आपल्याला किंमत काढायची, मग याला मोकळा करायचा. xला हे 500 काय आहेत? गुणिले. ते बरोबर चिन्हाच्या इकडे पाठवले तर काय होतात? भागिले होतात. म्हणजे मांडणी काय होईल? हे 50,000 इकडलेल्या या xला 500 गुणिले ते इकडे आले भागिले होतील, भागिले 500 बरोबर x. म्हणजे हे 50,000 भागिले 500 आहेत. हा भागाकारही खूप सोपा असतो. काय करायचं? अगोदर शून्याला शून्य घालवायची. इथे किती शून्य आहेत? 2 शून्य आहेत. या 2 शून्याला ही 2 शून्य गेली, म्हणजे या ठिकाणी 100ने संक्षिप्त रूप दिलं. 100 5 500 आणि 100ने इथे भाग घालवला तर तिथं 50,000चं 2 शून्य जातील, 500 राहील. आता काय गणित राहिलं? 500 भागिले 5. मी इथं संक्षिप्त रूप द्यायचं. ही 500ला 5ने आपल्याला भागायचे आहेत. मग हे असे 500 भागिले 5 असं जे मांडतो तोच भागाकार इथं तोंडीमध्ये करायचा. संक्षिप्त रूपामध्ये भागाकार त्याला म्हणतात. मग तो भागाकार कसा करायचा की आपण एक एक संख्या उतरून घेत असतो. मग 500ला आपल्याला 5ने भागायचंय. मग पहिल्यांदा आपण काट मारून उतरून घेतो. आता या ठिकाणी आपल्याला शाळेमध्ये अशी शिकवत नाहीत काट मारून घेण्याची, पण हे समजून येण्यासाठी आपण इथं ही पद्धत वापरतो भागाकाराची. काय करतो आपण? पहिली संख्या काट मारून 5 उतरून घेतले. 5च्या पाड्यात 5 आहेत का? आहेत. किती स्थानी आहेत? पहिल्या. भाग लागेल 1चा. भाग कितीचा लावला? 1चा. मग 5च्या पाड्यात पहिल्या स्थानी किती आहेत? 5. म्हणून खाली मांडायचे 5. यांची करायची
वजाबाकी 5 मधनं 5 गेले 0, वरनं पुढचा 0 उतरून घेतला तो असा बाणाने म्हणलं तरी दाखवता येतो, 0 घेतला, संख्या काय झाली 0. 5च्या पाड्या 0 आहेत का? आहेत. प्रत्येक पाड्यात 0 असतात. कुठं असतात? 0व्या स्थानी. पण आपण पाडा कुठनं सुरुवात करतो? 5 1 5 पासून. कधी आपण असा पाडा सुरू केलाय का? 5 0 0 2 0 0 7 0 0, पण असतो ना तो पाड्यामध्ये, पण आपण तो म्हणत नाही. मग इथं 0, 5च्या पाड्या 0 आहेत का? आहेत. कितव्या स्थानी आहेत? 0व्या. भाग लागेल 0चा. मग 5च्या पाड्या 0व्या स्थानी किती? 0, म्हणून खाली मांडायचे 0, यांची करायची वजाबाकी. 0तनं 0 गेले 0, वरनं उतरून घ्यायचे पुढचा 0, संख्या काय झाली 0. मग 5च्या पाड्या 0 आहेत का? आहेत. कितव्या स्थानी आहेत? 0व्या. भाग लागेल 0चा. मग 5च्या पाड्या 0व्या स्थानी किती? 0, मग खाली मांडायचे 0, यांची करायची वजाबाकी. किती आला भागाकार? 100. मग आता हे गणित असं मांडून करण्याऐवजी ते शॉर्ट पद्धतीनं इथं सोडवतं. पण हे सगळं करायचं, पण हे सगळं तोंडी करायचं. आता कसं करायचं पहा. आपल्याला 500, आता हे 2 0ला 2 0 गेले, म्हणजे गणित काय राहिलं? 500 भागिले 5. आता बघा हे जसं केलं तेच सगळं. पहिल्यांदा काटमार उतरून घेतले 5. 5च्या पाड्यात 5 आहेत का? आहेत. कितव्या स्थानी आहेत? पहिल्या. भाग लागेल 1चा. आता इथं हा भागाकार आपण बाजूला लिहिला तरी चालतो. आता हे नवीन शिकवण्यासाठी मी तुम्हाला बाजूला लावतो, हे वरती लावायचं असतो, पण आपल्याला तो बाजूलाही लावता कळला पाहिजे. मग 5च्या पाड्यात 5 कितव्या स्थानी? पहिल्या. भाग लागला 1चा. खाली कितीतनं किती गेले? 5 मधनं. 5च्या पाड्यात पहिल्या स्थानी 5 आहेत, मग 5 मधनं 5 गेले, किती राहिले? 0. 0वर पुढचा 0 उतरून घेतला, संख्या झाली 0. 5च्या पाड्यात 0 आहेत का? आहेत. कितव्या स्थानी आहेत? 0व्या. भाग लागेल 0चा. मग 5च्या पाड्यात 0व्या स्थानी किती? 0. मग 0तनं 0 गेले, किती राहिले? 0. वरनं उतरून घेतला पुढचा 0, संख्या काय झाली 0. 5च्या पाड्यात 0 आहेत का? आहेत. कितव्या स्थानी? 0व्या. भाग लागेल 0चा. खाली 0तनं 0 गेले 0 राहिले. हा वरती भागाकार लावला जातो, पण हा समजून यावा तुम्हाला म्हणून तो आपण वरती लावलेला आहे. हळूहळू ते सरावाने त्या गोष्टी भागाकार संक्षिप्त रूपात कसा करायचा हे कळायला लागेल. तर उत्तर काय येते? 100 पट. उत्तर येते 100 पट. म्हणजे 3,51,532 या संख्येतील 1च्या अगोदरच्या 5ची स्थानिक किंमत 50,000 हे 1च्या नंतरची 5ची स्थानिक किंमत 500च्या किती पट आहेत? तर 100 पट आहेत. पुढील गणित घ्या. 2,65,461 2,65,461 या संख्येतील 2,65,461 या संख्येतील 2 नंतर येणाऱ्या 6ची स्थानिक किंमत 2 नंतर येणाऱ्या 6ची स्थानिक किंमत 4 नंतर येणाऱ्या 6च्या स्थानिक किमतीच्या 4 नंतर येणाऱ्या 6च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? 4 नंतर येणाऱ्या 6च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? आता प्रश्न पहा. 2,65,461 2 नंतर येणारा 6 याची स्थानिक किंमत 4 नंतर येणाऱ्या 6 याच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? आता समजून घेऊया आपण. 2 नंतर येणारा 6 याची स्थानिक किंमत किती येणार आहे? तर या 6ची स्थानिक किंमत 6 आणि 6च्या नंतर 1 2 3 4 अंक आहेत, म्हणजे या 6ची किंमत 6 वरती 4 अंक येतील, 4 शून्य येतील. म्हणजे काय झाली? या 6ची स्थानिक किंमत 6 वर 4 शून्य दिले म्हणजे काय झाली? 60,000. म्हणजे या 6ची स्थानिक किंमत 4च्या नंतर येणारा 6 याची स्थानिक किंमत किती? 6च्या नंतर एकच अंक आहे, म्हणजे 1 शून्य येईल, म्हणजे किती होणार आहे? 60 होणार आहे. म्हणजे 60,000 हे 60च्या किती पट आहे? च्या म्हणलं की गुणिले आणि पट म्हणलं तरी गुणिले. म्हणजे 60च्या किती पट आहे माहिती आहे का आपल्याला? नाही. म्हणजे ते किती मानायचं? x पट आहे.
मग एक्सच मानावं असं काय का? एखादा म्हणला नाही श पट आहे, म पट आहे, वाय पट आहे तरी चालेल. पट म्हणजे की फक्त गुणिले. म्हणजे 60,000 हे 60चे किती पट आहेत तर एक्स पट आहेत. मग इथं मध्ये काय येणार आहे चिन्ह? बरोबर येणार आहे. मग आता एक्सची किंमत काढायची म्हणलं एक्सला हे 60 गुणिले ते इकडं पाठवले पाहिजेत, काय होतील? भागिले होतील. म्हणजे काय होणार आहे? एक्स बरोबर हे 60,000 आणि या एक्सला 60 गुणिले होते ते इकडे आले, झाले भागिले. आता 10ने संक्षिप्त रूप दिलं तर मग काय होणार आहे? 1 1 0 जाणार आहे. इकडे 1 0 आहे, 1 0ला 1 0 घालवला म्हणजे काय गणित झालं? 6000 भागिले 6. आता हा भागाकार हा असा करत बसायचा नाही. आता हळूहळूच सरावाने तुम्हाला या पद्धतीनं कळायला लागतं. मी तुम्हाला ते अगदी व्यवस्थित बारकाईनं जसं जसं पुढे जाणार ते समजून देणार आहे. आता आपण हा भागाकार तोंडी करूया. बघा तुम्हाला येतोय का लक्षात? 6च्या पहिल्यांदा काट मारून उतरून घेतले 6. 6ने आता भागायचे त्यांना. 6च्या पाड्यात 6 आहेत का? आहेत. किती स्थानी आहेत? पहिल्या. भाग लागेल 1चा. कितीचा भाग लावला? 1चा. मग 6च्या पाड्यात पहिल्या स्थानी किती? 6. मग इथं 6 मांडा. मग 7 6 गेले किती राहिले? 0 राहिले. 7 6 गेले 0 राहिले. मग या शून्यावर पुढली संख्या उतरून घ्यायची 0. संख्या काय झाली? 0. 6च्या पाड्यात 0 आहेत का? आहेत. किती स्थानी आहेत? 0व्या. भाग लागेल 0चा. मग 6च्या पाड्यात 0व्या स्थानी किती? 0. मग यातनं घालवायचे किती? 0. मग हे 0 आहे, 0तनं 0 गेले किती राहिले? 0च राहिले. मग याच्यातनं घालवले 0 राहिले. मग हे 0 त्याच्यावरती हा पुढचा 0 उतरून घेतला, संख्या काय झाली? 0च झाली. मग 6च्या पाड्यात 0 आहेत का? आहेत. किती स्थानी आहेत? 0व्या. भाग लागेल 0चा. मग भाग 0चा लावला. मग 6च्या पाड्यात 0व्या स्थानी किती? 0. मग या 0मधनं 0 वजा केले काय राहणार आहे? 0च राहणार आहे. आणि या 0वर पुढचा एक 0 उतरून घ्यायचा. हा 0 म्हणजे काय झाली संख्या? 0. मग 6च्या पाड्यात 0 आहेत का? आहेत. किती स्थानी आहे? 0व्या. भाग लागेल 0चा. आता हे थोडक्यामध्ये, आता इथं भागाकार आला 1000. मग हे थोडक्यामध्ये कसं करायचं? आता हा 60,000 आहे, भागिले 60 करायचंय. एका 0ला 1 0 घालवलंय म्हणजे गणित झालं 6000 भागिले 6. मग इथं फक्त 6 1 6, 6 1 6 आणि वरचे 1 2 3 0 आहेत. 3 0 जसे तसे मांडून टाकायचे. 1 2 3 0 काय आलं उत्तर? 1000. हे खूप सोपं आहे. हे सरावानी ह्या पण गोष्टी तुम्हाला कळतील, या पण गोष्टी कळतील. हळूहळू कळत जातं. उत्तर काय येणार आहे? 1000. आलं का लक्षात? चला पुढील गणित घ्या. 1000 पट. पुढे लिहा पट. 1000 पट आहे. हे लिहून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे या गोष्टी सरावानी कळतात. फक्त हे थोडंसं भागाकाराचं तुम्हाला अवघड वाटतंय, पण ते सरावानी ते तुम्हाला 100% येणार आहे. अगदी दुसरीच्या मुलाला देखील हे संक्षिप्त रूपाचा भागाकार येतो. पुढील घ्या गणित. 27,374 27,374 या संख्येतील 1000 स्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत 1000 स्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत दशक स्थानच्या अंकाच्या 1000 स्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? 1000 स्थानी असणाऱ्या अंकाच्या स्थानिक किमती 1000 स्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत दशक स्थानी असणाऱ्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? 1000 स्थानी कोणता अंक आहे? 7. याची स्थानिक किंमत किती येणार? 7च्या नंतर 1 2 3 अंक आहेत म्हणून 7वर 3 0 म्हणजे 7000 येणार. नंतर या 7ची स्थानिक किंमत
7च्या नंतर किती अंक आहेत? एकच, म्हणून 7 वर एकच शून्य येणार. म्हणजे या 7ची स्थानिक किंमत 70 आली, या 7ची स्थानिक किंमत 7000 आली. मग आपल्याला प्रश्न काय आहे? 1000 स्थानी असणाऱ्या 7ची स्थानिक किंमत दशक स्थानी असणाऱ्या अंकाच्या किती पट आहे? मग 1000 स्थानी असणाऱ्या 7ची स्थानिक किंमत 7000 ही दशक स्थानी असणाऱ्या 7 म्हणजे त्याची स्थानिक किंमत 70च्या किती पट आहे माहीत नाही, ती म्हणायची श पट आहे. आता एक्सच्या ऐवजी श वापरला शब्द, काय कोणताही वापरू शकता त्या ठिकाणी. म्हणजे 7000 हे 70चे श पट आहेत. मग इथं बरोबरचं चिन्ह आहे. हे समीकरण तुम्हाला मांडायचं लक्षात यायला लागलं, कळायला लागलं की खूप सोपं आहे. मग 70चे श पट 7000, मग या शला मोकळा करायचा. शला हे 70 गुणिले ते इकडे पाठवले तर काय होतात? भागिले होतात. म्हणजे इथे श इकडे राहिला, श बरोबर हे 7000 भागिले 70. मग हा पहिल्यांदा काय करायचा? शून्याला शून्य घालवून टाकायचा, एक शून्याला घालवून टाकायचं. म्हणजे काय असतं? त्याला संक्षिप्त रूप दिलेलं असतं पण 10ने. म्हणजे आता बघा यालाही 10ने भागायचं, याने 10. बघा शून्याला शून्य घालवण्याचे 10ने संक्षिप्त रूप तुम्हाला शिकवतो. 10ने संक्षिप्त रूप, 10ने भागालवा, 10 7 70, 10चा पाडा येतो आपल्याला. 10ने पहिल्यांदा 7ला घालवायचं. 10च्या पाड्यात 7 आहेत का? नाही. पहिला भाग शून्याचा नाही लावला तरी चालतो, पण लावूया. 10च्या पाड्यात 70 नाही आहेत, 7 नाही आहेत. मग 10च्या पाड्यात त्यापेक्षा लहान शून्य आहे. किती वाजतानी? शून्य. भाग लागला शून्याचा. 7 मधनं शून्य गेले, किती राहिले? 7 राहिले. 7 वर उतरून घेतले शून्य, म्हणजे इथं संख्या झाली 70. 10च्या पाड्यात 70 आहेत का? आहेत. किती वाजतानी? 7व्या. भाग लागेल 7चा. खाली 7चा भाग लावला, 10च्या पाड्यात 7व्या स्थानी 70. मग 70 मधनं 70 गेले, किती राहिले? शून्य. मग शून्यावरती पुढला शून्य उतरून घेतला, संख्या काय झाली? शून्य झाली. मग 10च्या पाड्यात शून्य आहेत का? आहेत. किती वाजतानी? 0व्या. भाग लागेल शून्याचा. 10च्या पाड्यात शून्य आहे, मग शून्यातनं शून्य गेले, शून्य राहिले. पुन्हा पुढचा शून्य घेतला, उतरून संख्या झाली 0. 10च्या पाड्यात शून्य आहेत का? आहेत. किती वाजतानी? 0व्या. भाग लागेल शून्याचा. मग शून्यात न शून्य गेले, शून्य राहिले. आता हे 700चे 7 आलं. मग हे मी तुम्हाला सांगितलं होतं काय करा? शून्याला शून्य घालवा. म्हणजे काय झालं? 707 आलं का इथं? 707. मग हे करावं लागू नये म्हणून फक्त एका शून्याला एक शून्य. आता इथं 2 शून्य असते तर 2 शून्याला 2 शून्य घालवले असते. म्हणजे इथं खालचं एक शून्य, पण ते शेवटला असलं पाहिजे, वरती पण शेवटला असलं पाहिजे तर घालवायचं, मधल्यातली शून्य घालवायची नाहीत. आता इथं 7ने पुन्हा संक्षिप्त रूप द्यायचंय. 7च्या पाड्यात 7ने घालवते आपण. 7 1 7, इथं 7ने घालवला. आता वरती अंशाला पण 7ने घालवायचा. 7च्या पाड्यात 7 आहेत का? आहेत. किती वाजतानी? पहिल्या. भाग लागेल 1चा. 7च्या पाड्यात पहिल्या स्थानी किती आहेत? 7. मग 7 मधनं 7 गेले, किती राहिले? शून्य राहिले. मग या शून्यावरती पुढचा शून्य घेतला, उतरून संख्या काय झाली? 0. 7च्या पाड्यात शून्य आहेत का? आहेत. किती स्थानी आहेत? पहिल्या. 0व्या. मग भाग लागेल शून्याचा. मग 7च्या पाड्यात 0व्या स्थानी 0. मग या शून्यामधनं शून्य घालवला, शून्यामधनं शून्य गेला, काय राहिले? 0. मग शून्यावरती पुढला शून्य घेतला, उतरून संख्या काय झाली? 0. मग 7च्या पाड्यात शून्य आहेत का? आहेत. किती वाजतानी? 0व्या. भाग लागेल शून्याचा. खाली शून्यातनं शून्य गेले, शून्य राहिले. आता पुढनं काय राहिले का? उतरून घ्यायचं नाही, म्हणजे पूर्ण झालं आपलं. खाली 7 1 7 लावलं, वरती किती आला भागात? 100. 100/1. 100/1 म्हणजेच उत्तर काय असतं? 100. म्हणजे 100 पट. या संख्येचं काय होईल? या प्रश्नाचं 27,374 मधील 1000 स्थानी असणाऱ्या 7ची स्थानिक किंमत 7000, दशक स्थानी असणाऱ्या 7ची स्थानिक किंमत 70. 7000 हे 70च्या 100 पट आहे. अशी आपल्याला 2-3 गणितं घेतली. आता याच्यावरची तुम्हाला प्रश्नपत्रिका टॅबवर मिळेल. मग ती प्रश्नपत्रिका ते तुम्हाला सोडवायचं लक्षात आलं, मग तिथं काय चुकलं तर मी तुम्हाला समजून देईल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला 2-3 गणितं समजून दिली जातील आणि याच्यावरचे 4-5-6 प्रश्न तुम्हाला टॅबवर दिले जातील. मग तो सोडवलं की तुम्हाला ते कळलं का मी शिकवलेलं हे मला कळेल, आणि मग ते तुमचे चुकले तर ते पुन्हा फळ्यावरती समजून दे. तर अशा पद्धतीनं आपण पुढं जात राहणार आहोत. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.